चला मित्रांनो, सिरीज सुरू केलेली आपण. तलाठी भरती आसन, पोलीस भरती आसन, लिपिक आसन, टंकलेखक, कोणती पण एक्झाम असो, सर्वांसाठी उपयुक्त अशी सिरीज सुरू केलेली आहे. PYQ प्रश्न. मित्रांनो, अतिशय महत्वाचे प्रश्न, त्याच्यावरती आपण स्पष्टीकरण घ्यायलो आणि खूप छान प्रकारे तुमचा रिस्पॉन्स पण आहे. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपल्याला कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे आपल्याला बाकीची जी काही बाकीच्या गोष्टी बोलणं वगळता आपल्या मुद्द्याकडे यावं लागणार आहे. आणि आपला मुद्दा आहे मित्रांनो, तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे की जी उपवाक्य अथवा किंवा या अवयवांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात? जी उपवाक्य अथवा किंवा या अवयवांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात? ठीक आहे. तर मित्रांनो, सरळ सरळ प्रश्न आहे. यांनी त्याने जसा प्रश्न विचारला आपल्याला उत्तर तर तसंच देणं आहे. ठीक आहे. या वाक्यांना काय म्हणतात लिहिले त्या. तर मित्रांनो, त्यांनी विचारायला पाहिजे होतं की या अवयवांना काय म्हणतात. तर मित्रांनो, अथवा किंवा हे कोण आहेत माहितीये का? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. कोण आहेत ते? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. मग मित्रांनो, सरळ सरळ परीक्षेत प्रश्न येते, अथवा किंवा हे कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. विषय संपला. ठीक आहे. यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे? दिशा, शब्दालंकार, गायन का प्रदेश? तर मित्रांनो, यमक हा शब्दालंकाराचा प्रकार आहे. अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात. ठीक आहे. अर्थालंकार आणि शब्दालंकार. शब्दालंकाराचे त्याच्यात 3 प्रकार पडतात. ठीक आहे. अनुप्रास, श्लेष आणि यमक. मग त्याच्यापैकी यमक हा कशाशी संबंधित आहे मित्रांनो? शब्दालंकाराशी संबंधित आहे. मोगरा बहरला हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा. प्रयोग म्हणलं मित्रांनो, सरळ सरळ आहे. तुम्हाला कर्ता ओळखता आला पाहिजे, तुम्हाला कर्म ओळखता आलं पाहिजे आणि तुम्हाला क्रियापद ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला विभक्तीच्या प्रत्ययावर तुमची कमांड असली पाहिजे आणि तुम्हाला याला प्रश्न विचारता आले पाहिजे. अशा काही संकल्पना आहेत प्रयोग म्हटल्याच्या नंतर तुमच्या समोर. एवढ्या संकल्पना तुम्हाला क्लिअर करावं. तुम्हाला कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म ओळखता आलं पाहिजे, क्रियापद ओळखता आलं पाहिजे, त्याला प्रत्यय आहेत का नाही बघावं लागतंय कर्त्याला किंवा कर्माला, आणि त्याला प्रश्न विचारता आले पाहिजे क्रियापदा. एवढ्या कमांड लागतात. ठीक आहे. बघू आपण. मोगरा बहरला. बहरला क्रियापद आहे. बहर मूळ धातू आहे. बहरणारा कोण? मोगरा वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. मला एवढं सांगा, कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. झाला कर्तरी प्रयोग, विषय संपला. कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. मला सांगा, मोगरा सजीव आहे का? नाही. वाक्याचा कर्ता निर्जीव आहे, अकर्मक कर्तरी पाहिजे. आणि मग मित्रांनो, ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे, अकर्मक कर्तरी आहेत. ठीक आहे. त्यानंतर 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे काय म्हणताय समजा थोडक्यात. ठीक आहे. बेट, द्वीपकल्प, खाडी का भूखंड? तर मित्रांनो, त्याला काय म्हणतात? द्वीपकल्प. तटिनी कोणाला म्हणतात? तटिनी कोणाला म्हणतात? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, नदी. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो, तर प्रश्न जास्त तुम्हाला शब्दाला काय म्हणतात, एका शब्दाचे अनेक अर्थ, याच्यावर पण प्रश्न आहेत जास्त. ठीक आहे. आपण गरिबांना मदत करावी, सर्वनाम ओळखा. या वाक्यातलं सर्वनाम ओळखा. काय चिल्लर प्रश्न आलाय. आपण हे सर्वनाम कुठे? ऑप्शन नंबर बी. आपण कोण आहे? सर्वनाम आहे मित्रांनो. ठीक आहे. खालीलपैकी भाववाचक नाम. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखायचे काय? भाववाचक नाम ओळखायचे. तर मित्रांनो, शहाणी मुले, पहा लक्षात घ्या मित्रांनो,
मुले हे नाम आहे. कशी आहेत मुले? शहाणी म्हणून विशेषण आहे, कारण नामाबद्दल माहिती द्याले. मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं, फळे हे नाम आहे. कशी आहेत फळं? थोडी. मग थोडीनं फळेबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. बोल का पत्थर? पत्थर हे नाम आहे, पण कसा आहे पत्थर? बोलका. बोलका शब्दानं पत्थर बद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, सरळ सरळ साधा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. खुशारकी. काय विचारलंय? भावाचक नाम. खुशारकी म्हणजे काय माहितीये का? आपण म्हणतो तू हुशारी, तशा टाइप मध्ये. लय हुशारकी असं कधी कधी काही काही भागामध्ये बोलतात. लय हुशारकी आहे का तुझ्यासोबत? म्हणजेच हुशारकी म्हणजेच काय? हुशारी. लय हुशारी आहे का तुझ्यासोबत? आपण म्हणतो तुझ्याकडे लय हुशारी आहे का? तुझ्याकडे लय हुशारकी आहे का? असा त्याचा अर्थ होतो. आणि मग हुशारी हे भाववाचक नाम आहे, म्हणजे हुशारकी सुद्धा भाववाचक नाम. बाकीची सगळी इथं तुम्हाला विशेषण येईल. शहाणी विशेषण आहे, थोडी विशेषण आहे, बोलका विशेषण आहे, मुले, फळे, पत्थर हे नाम आहे, यांच्याबद्दल ही माहिती द्यायची. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए बरोबर. ती रडली समुद्राच्या समुद्र. बघा आता, ती रडली समुद्राच्या समुद्र. अलंकार ओळखायचा आहे. ओळखायचं काय? अलंकार. ती रडली समुद्राच्या समुद्र. अतिशयोक्ती मित्रा. काय? अतिशयोक्ती. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगायची आणि त्याच्यातली अशक्यता स्पष्ट करून टाकायची, तेव्हा कोणता अलंकार होतोय? अतिशयोक्ती अलंकार. एखाद्या गोष्टीच्या बड्या मारणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्या एका लेवलला एवढ्या बड्या मारायच्या की पुढच्याला लगेच कळून द्यायचं की आता मी फेकायलो. त्याला कोणता अलंकार म्हणतात? अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. ठीक आहे. लंबोदर. बर, लंबोदर आणि पितांबर ही खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? कोणत्या समासाची उदाहरणे? मित्रांनो, लंबोदरचा जर तुम्ही, लंबोदर आणि पितांबर हे दोघही सामासिक शब्द आहेत. यांचा जर विग्रह केला लंबोदरचा, तर लंब आहे उदर ज्याचे. उदाहरणार्थ, लंब आहे उदर ज्याचे, शेवटचा अक्षर लिहिला. पितांबरचा विग्रह केला तर पीत आहे अंबर ज्याचे, मग ज्याचे. ठीक आहे. आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर तुम्हाला असं शेवटी ज्या, जा, जो, जी, जे म्हणजे संबंधी सर्वनाम आलं, कारण जो, जी, जे, ज्या, जी संबंधी सर्वनाम आहेत. सामासिक शब्दाचा विग्रह करताना असं शेवटी संबंधी सर्वनाम आलं मित्रांनो, समास असते, बहुव्रीही समास. थोडं लिखाण कमी केलं मी. लंबोदर काय? लंब आहे उदर ज्याचे. पितांबर पीत आहे अंबर ज्याचे. मग शेवटी जेव्हा असं ज्या येतंय, जो, जी, जे, ज्याची म्हणजे संबंधी सर्वनाम येतंय, तेव्हा अलंकार असते बहुव्रीही समास. पण विग्रह तुम्हाला करता आला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. गोविंदाचे बोलून झाले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती. या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. ठीक आहे मित्रांनो, काय प्रश्न आला? छान. बऱ्याच जणांचं म्हणणं येते की कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागत नाही. पण मित्रांनो बघा, बोलून झाले संयुक्त क्रियापद आहे. बोल मूळ धातू आहे. बोलणारा कोण? बोलणारा कोण? गोविंदाचे. वाक्याचा कर्ता आहे. कोण आहे वाक्याचा कर्ता? प्रत्यय लागलाय का? चे. विभक्ती सांगा. षष्ठी विभक्ती मित्रांनो. कोणती विभक्ती आहे? षष्ठी. म्हणजेच इथं कर्त्याची विभक्ती आहे षष्ठी. मित्रांनो, बरेच व्याकरणकार म्हणतात की कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागत नाही, पण तुमच्या समोर लागेल. अशा काही गोष्टी आहेत मराठीमध्ये की वाटतंय बाबा हे तुम्ही जर एक गोष्ट बोलली की दुसरंच निघते काहीतरी. मग त्या सगळ्याचा ओहरीव अभ्यास करून त्याचं उत्तर द्यावं लागतं. आता जर मी म्हणलो षष्ठी विभक्तीचा करता जर ओळखला ते षष्ठी विभक्ती जातच नाही, तुमच्या समोर गेलाय. कळलं का? असे काही बारकावे येतं आणि ते बारकावे तुमची पोस्ट काढू शकतात. आता ज्या पोरांना अभ्यास केला मित्रांनी बऱ्याच पुस्तकामध्ये, की ज्या पोरांना अभ्यास पुस्तकातून अभ्यास केला वगैरे, त्याला माहितीये की कर्ता म्हणलं की षष्ठी विभक्ती नसते. मग त्याला याची षष्ठी करीन का? ते सरळ सरळ पुन्हा एक पर्याय असतं, यापैकी नाही. इथं तरी तसा पर्याय नाही म्हणा, यापैकी नाही. पण बघा ना तुम्ही, सरळ सरळ करताय त्याची विभक्ती षष्ठी सापडली. कोणीच चॅलेंज करू शकत. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. राजा या शब्दाचे सामान्य रूप. राजा या शब्दाचे सामान्य रूप.
ठीक. राजा या शब्दाचे सामान्य रूप. मग राजे होतंय, राजा होतंय, महाराज होतंय का राज्य होतंय? मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर. का सांगतो? एखादा विभक्तीचा प्रत्यय लावून पाहू आपण. मुळात राजा हा मुळाचा शब्द आहे. ठीक आहे. याला ला प्रत्यय लावून बघू काय होईल? राजाला. मग विभक्तीचा प्रत्यय लावायच्या अगोदर जे होते का त्याला सामान्य रूप म्हणतात. मग राजाचं राजाच आहे. ठीक आहे. उदाहरण म्हणलं तुम्हाला कुत्रा. मूळ शब्द आहे कुत्रा. ला प्रत्यय लावा कसं होईल? कुत्र्याला. मग मित्रांनो ला प्रत्यय लावायच्या अगोदर कुत्राचं काय झालंय? कुत्र्या. कुत्र्या हे सामान्य रूप आहे. मग राजाचं राजा सामान्य रूप आहे. ऑप्शन नंबर बी. रामाचा या शब्दाची विभक्ती. रामाचा या शब्दाची विभक्ती चे बरोबर काय होती? षष्टी होती. रामाचा सा प्रत्यय लागलाय. विभक्ती सांगा चला. षष्टी. चाचीचे प्रत्यय कोणाचे येतं? षष्टीचे. म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. प्रथमाचे प्रत्यय लागत नाही. षष्टीचे चा ची चे. ठीक आहे. द्वितीया स ला ना ते. तृतीया नी ये शी. संपलं. ऑप्शन नंबर बी बरोबर. दही या शब्दाचा प्रकार. दही या शब्दाचा प्रकार ओळखा. तत्समय, तद्भवय, परभाषिक आहे ते यापैकी नाही. मित्रांनो लक्षात घ्या. मुळात दधी हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. मग आपल्या लोकांना ते म्हणता नाही गेला. आपल्या लोकांनी त्याचं दही बनवलं. काय बनवलं? दही बनवलं. आणि मित्रांनो लक्षात घ्या, जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन आले अशा शब्दांना काय म्हणतात? तद्भव शब्द म्हणतात. काय म्हणतात? तद्भव. मुळात दही हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे, पण संस्कृत भाषेत त्याला दधी म्हणतात. पण आपल्या लोकांना दधी म्हणताच येणे गेलं सुरुवातीला. आपल्या लोकांनी त्याचं काय बनवलं? दही. मग जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन येतात अशा शब्दांना काय म्हणतात? तद्भव शब्द म्हणतात. विषय संपला मित्रांनो. ऑप्शन नंबर बी बरोबर. माझे पुस्तक शब्दातील माझे हा शब्द, माझे हा शब्द डॅश डॅश आहे. मग सार्वनामिक विशेषण आहे, क्रियापद आहे, नाम आहे का अव्यय आहे? मित्रांनो लक्षात घ्या, क्रियापद ते कधीच होणार नाही. ठीक आहे. नामा विचार करू, अव्यय पण होणार नाही. ठीक आहे. राहिलं सार्वनामिक विशेषण का नाम. ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, माझे हे मी पासून बनलेलं आहे बघा. मी हे सर्व नाम आहे. याच्यापासून बनतंय माझा, माझी, माझे, माझ्या. मित्रांनो लक्षात घ्या, मी या सर्व नामापासून काय बनलंय? माझा, माझी, माझे, माझ्या. ठीक आहे. मित्रांनो आता एक तर विषय मिटला की ते नाम बी होऊ शकत नाही. उरलं कोण? सार्वनामिक विशेषण. ते पण पाहू पुन्हा काय. मित्रांनो माझे पुस्तक. मित्रांनो पुस्तक हे नाम आहे, पण कसं आहे पुस्तक? माझे म्हणजे या माझे शब्दानं पुस्तकाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. आणि मित्रांनो माझे कोणापासून बनले? मी पासून. मी कोण आहे? सर्वनाम. बघा पुस्तक नाम, पण कसं आहे? माझे. माझे न पुस्तक या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. आणि मी या सर्वनामापासून बनलंय म्हणून आहे मित्रांनो सार्वनामिक विशेषण. कोण आहे? सार्वनामिक विशेषण. मित्रांनो याचा अर्थ असा झाला की शब्दांची जात दिसण्यावरून ठरवली जात नाही, त्याच्या वाक्यातल्या कार्यावरून ठरवली जाते. मित्रांनो लक्षात घ्या, माझे दिसायला सर्वनाम आहे आणि वाक्यात विशेषण. शब्दांची जात त्याच्या दिसण्यावरून ठरवली जात नाही, तर त्याच्या कार्यावरून ठरवली जाते. मराठी आपल्याला काय काय शिकवते बघा. दिसण्यापेक्षा जास्त महत्व त्याच्या कार्याला आहे. आजही बघा, माणूस आपण एकमेकाला केव्हा आवडतो?
जेव्हा आपलं त्याच्याप्रती काहीतरी एखादं चांगलं कार्य आहे, त्यावेळेस आपल्याला स्नेह किंवा आवडीचा भाव निर्माण होतोय पुढच्याच्या मनात आपल्याविषयी. आपण त्याच्या काहीतरी कामा येतो का? जेवढं आपण पुढच्याच्या कामा येऊ, तेवढे आपण पॉप्युलर. साधीच व्याख्या आहे. तुम्ही जर कोणाच्याच कामा येत नाहीत, तुम्ही हिरो दिसायले, तुमची काही व्हॅल्यू नाही. सरळ सरळ साधा विषय. मराठी एवढं शिकून जाते, शब्दांची जात त्याच्या दिसण्यावरून न ठरवता वाक्यातल्या कार्यावरून ठरवली जाते. त्याचं कार्य आहे का, त्या कार्यावरून त्याला ठरवा. त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या समोर. दिसायला सर्वनाम आहे, पण मित्रांनो वाक्यात त्याचं कार्य मात्र इथे विशेषणाचं. कशाचं कार्य? विशेषणाचं. म्हणून मित्रांनो मराठीनं आपल्याला एवढं काही दिलंय. ज्यावेळेस आपण मराठीचा अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात येते की मराठी आपल्याला व्यावहारिक नॉलेज सुद्धा किती देते. सरळ सरळ दिलेलं आहे त्याच्यात सुद्धा. बघा, शब्दांची जात दिसण्यावरून न ठरवता वाक्यातल्या कार्यावरून ठरवावी, आणि प्रत्येक जण त्याच्या दिसण्यालाच व्हॅल्यू द्या. फसतो आपण. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला कार्यावर जावं लागेल. कार्य काय आहे हे बघावं लागतंय आणि त्याच्यानुसार त्याची किंमत आहे. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो माझे दिसायला सर्वनाम आहे, वाक्यात विशेषण आहे. विशेषण कोणापासून बनले? सर्वनामापासून. म्हणून त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. स्नेहाने सचिनला मारले. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुढील वाक्यातील काय ओळखायचा आहे? प्रयोग. मित्रांनो मारले क्रियापद आहे, मार मूळ धातू आहे. मारणारी कोण? स्नेहा. मारणारी कोण? स्नेहा. वाक्याचा कर्ता आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कर्त्याला प्रत्यय आहे का? हो, कर्त्याला प्रत्यय आहे. कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न इथे राखू. कोणाला मारले? सचिनला. वाक्याचं कर्म आहे. कर्माला प्रत्यय आहे का? हो, कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय. मित्रांनो कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्तरी प्रयोग कधीच होणार नाही. कर्मालाही प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोग सुद्धा कधीच होणार नाही. उरला कोणता? भावे. आहे का? कर्तरी प्रयोग गेला. ऑप्शन नंबर बी भावे प्रयोग. कर्मणी नाही, सकर्म कर्तरी नाही. कोणता आहे ते? भावी प्रयोग. विदिन सेकंदाचं काम आहे. मी तर बघतात असंच ओळखीतो वरतूनच, मी करीत बसत नाही. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे, परत प्रश्न आला मित्रांनो, डॅश डॅश होय प्रकार. त्याचे प्रकार आहेत. ठीक आहे. किती प्रकार आहेत मग? 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. एवढ्या शब्दांचे प्रकार आहेत. ठीक आहे. याच्या बाहेर शब्द जात नाही. विडंबन या संस्कृत शब्दाचा अर्थ काय आहे? विडंबन या संस्कृत शब्दाचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो याचा अर्थ आहे अनुकरण. काय आहे? अनुकरण. अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? तर मित्रांनो तो कानडी होणार नाही, फारसी होणार नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, अरबी. अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे तो शब्द. मनस्ताप. मनस्ताप हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? संधीचं उदाहरण कोणत्या संधीचे उदाहरण होते? पूर्वरूप होते का? नाही, बिलकुल नाही. पररूप पण नाही. व्यंजन संधी? ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, विसर्ग संधीचं उदाहरण. मित्रांनो मन अधिक ताप बरोबर होते मनस्ताप. आता का कसं सांगतो बघा. इथं मित्रांनो अस्वर आहे. ठीक आहे. आणि या विसर्गाच्या पुढं कोण आले बघा? तुम्हाला काय दिसायले? त दिसायले. ठीक आहे. मग त कोण आहे? कठोर व्यंजन आहे. ठीक आहे. मग विसर्गाच्या पुढं जर तुम्हाला असं रूप दिसलं तर विसर्गाचा स होतंय. काय बनतंय? स बनतंय. ठीक आहे. मग अर्धा स बनणार आणि याच्यात मिसळणार. ठीक आहे. म जशास तसा, न जशास तसा, याचा अर्धा स बनते, अर्धा याच्यात मिसळते. मनस्ताप. मन अधिक ताप, मनस्ताप. ठीक आहे. संधीचं नाव आहे विसर्ग संधी. ठीक आहे. विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह? सरळ किती छान प्रश्न आला बघा ना. विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते?
तर मित्रांनो सरळ सरळ हे पूर्णविराम. मी जेवण करतो विधानार्थी वाक्य, शेवटी पूर्णविराम येणार. ठीक आहे, त्याला डॉट या डॉटला पूर्णविराम म्हणतात. खालील पैकी उपसर्ग साधित शब्द, खालील पैकी उपसर्ग साधित शब्द निवडा. ठीक आहे, उपसर्ग साधित म्हणजे काय माहितीये का, ज्याला उपसर्ग लागलेला आहे, उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागत असतात. मग मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. वेळ हा शब्द आहे आणि ऐन हा उपसर्ग आहे. शब्दाच्या पूर्वी, पहिले, अगोदर एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना काय म्हणतात, उपसर्ग असं म्हणतात. मित्रांनो चॅनलवर नवीन असताना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. ठीक आहे, बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता आहे? चला तुम्ही शोधत वर पाणी पितो मी. ठीक आहे, थोडा टाइम तुमच्यासाठी. बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता? मित्रांनो लक्षात घ्या, सरळ सरळ आहे. आता बघा नियमानं, बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द कोणता? आता याने जे पर्याय दिलेत का, त्याच्यापैकी आपल्याला घ्यावा लागत. ठीक आहे, तुम्हाला सामान्य रूप अगोदर सांगतो. फक्त काय करायचं, ला आणि त प्रत्यय लावून पाहते. उदाहरणार्थ कोणता प्रत्यय जमते, ला आणि त प्रत्यय लावून बघायचं. ठीक आहे, आता तुमच्या समोर काही गोष्टी सांगतो बघा. हे दोन प्रत्यय शब्दाच्या शेवटी लागतात. मुळात बाजार शब्द आहे, मुळात. आता जर आपण गारुडी शब्द आहे. ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या, जर आपण बाजार शब्दाला त प्रत्यय लावायला गेलो तर कसं होईल, बाजारात. काय होतंय, बाजारात. मग बाजारचं काय झालंय मित्रांनो, बाजारा हे सामान्य रूप, म्हणजे याच्यात सामान्य रूप मला सापडते बाजारापर्यंत. ठीक आहे, त प्रत्ययावर. गारुड शब्द आहे, त्याला चा प्रत्यय लावायचा होता. काय झालं मग, गारुड्याचा. काय झालं, गारुड्याचा. मग गारुड शब्द आहे, गारुड्या झालं, म्हणजे चा प्रत्यय लावताना इथं त प्रत्यय लावताना बाजारचं बाजारा झालं, इथं चा प्रत्यय लावताना गारुडचं गारुड्या झालं. ठीक आहे, म्हणजे याच्यात सुद्धा सामान्य रूप आहे गारुड्या, चा प्रत्यय लावताना झालेलं. ठीक आहे, मग मित्रांनो इथं ऑप्शन मध्ये दोन्ही दिलेत का, नाही. मग इथं काही सामान्य रूप नाही, इथं नाही, इथंही नाही. ऑप्शन नंबर मग एक बरोबर द्यावा लागेल. गारुड्या इथपर्यंत सामान्य रूप चा प्रत्यय लावल्यामुळं झालेलं आहे. सौंदर्य लयच वेळा प्रश्न आला पाहिजे. या शब्दाचा प्रकार, त्या शब्दाचा प्रकार काहीच नाही, भाववाचक नाम येते. सौंदर्य कोणी, भाववाचक नाम. ठीक, पुढील शब्दातील उपसर्ग घटित शब्द निवडा. पुढील शब्दातील उपसर्ग घटित शब्द निवडा. ठीक आहे, उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय मित्रांनो, शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागत असतात आणि उपसर्ग लागलेला शब्द उपसर्ग घटित असते. ठीक आहे, मित्रांनो सरळ सरळ पती हे शब्द आहे आणि त्याच्या अगोदर आधी हा उपसर्ग आहे, म्हणजेच उपसर्ग घटित शब्द आहे तो. मुलांनी आज्ञा पाळावी, अधोरेखित शब्दाची विभक्ती रूप ओळखा. मुलांनी आज्ञा पाळावी. चला 100% अधोरेखित मुलांनी ह्या. ठीक, ठीक आहे, नी. मग मित्रांनो सरळ सरळ तृतीयाचा प्रत्यय, तृतीया. मुलांनी शब्दाची विभक्ती काय, तृतीया. ऑप्शन नंबर सी बरोबर. च, छ, ज आणि झ ही व्यंजने कोणती, ही व्यंजने कोणती, च, छ, ज, झ. तर मित्रांनो त्यांना दंत तालव्य व्यंजन म्हणतात. काय म्हणतात, दंत तालव्य व्यंजन. च, छ, ज, झ ही तालव्य पण आहेत आणि दंत तालव्य पण आहेत, पण इथं तालव्य पर्याय नाही, दंत तालव्य म्हणून टाकलं आपण. ठीक आहे, ये हे काय आहे, ये हे काय आहे, फसवा प्रश्न असते. आपल्या वाटते संयुक्त व्यंजन म्हणा, पण नाही, पण नाही, पण नाही. 100% संयुक्त सोय.
मराठी भाषेत संयुक्त स्वर किती आहेत मित्रांनो? 4. कोणकोणते? ये आणि ऐ, ओ आणि औ, हे संयुक्त स्वर आहेत 4. ठीक आहे. त्याच्यापैकी आपल्याला ये विचारलाय म्हणून आपण हा ये सांगून टाकला. ठीक आहे. उपांत्य या शब्दाचा अर्थ, उपांत्य या शब्दाचा अर्थ मित्रांनो, याचा अर्थ होतोय शेवटून दुसरा. लक्षात घ्या. मी म्हणलो तुम्हाला कमळ. मित्रांनो, शेवटचं अक्षर असते का त्याला अंत्य म्हणतात. काय म्हणतात? अंत्य. त्याच्या अगोदरचं असते का त्याला उपांत्य म्हणतात. उपांत्य. आणि तिसऱ्या नंबरचं असते उपांत्यपूर्व. लक्षात. काय सांगितलंय? शेवटचं अक्षर अंत्य असते, त्याच्या लगेच सोबतच उपांत्य असते आणि लगेच 3 नंबरचं उपांत्यपूर्व असते. म्हणून मित्रांनो, ऑप्शन नंबर आपल्याला काय सांगता येईल? शेवटून दुसरा. काय विचारलंय? उपांत्य या शब्दाचा अर्थ काय येईल? उपांत्य. उपांत्य या शब्दाचा अर्थ काय? शेवटून दुसरा. ठीक आहे. म्हणून शेवटून दुसरा. संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता? काय प्रश्न फिरवलाय? ळ हा मूर्धन्य वर्ण आहे. कुठून त्याचा उच्चार होतोय? आपल्या इथं इकडे बघा, कंठ आहे आणि इथं टाळू असते वर, त्याच्या मधल्या इथं भागामध्ये एक मूर्धा असते. ठीक आहे. मूर्धेला स्पर्श होऊन उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना मूर्धन्य वर्ण म्हणतात. ळ हा मुळात मूर्धन्य वर्ण आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचंय, त्यांनी काय सांगितलंय? इकडे बघा, ऑप्शन नंबर डी हे मराठी भाषेतील सगळी संस्कृत वर्णमाला आपण संस्कृत मधून घेतलेली, पण ळ हा संस्कृत वर्णमालेत नाही. ठीक आहे. म्हणून ते स्वतंत्र आहे, परंतु तो कुठून आलेला आहे? द्रविडी भाषेच्या माध्यमातून मराठीत आलेला आहे. म्हणून त्यांनी काय प्रश्न विचारलाय? संस्कृत वर्गीकरणात नसलेला म्हणजे संस्कृत वर्णमाले ळ नाही आणि द्रविडी भाषेतून मराठीत आलेला, द्रविडी भाषेतून आलेला आहे आणि त्याचं जर विचारलं उच्चार स्थान कुठून येतं? मूर्धन्य. कोणता आहे? ळ. असा वर्ण कोणता? ळ. खालीलपैकी स्वर संधीचे उदाहरण ओळखा. खालीलपैकी स्वर संधीचं उदाहरण ओळखा. ठीक आहे. मग मित्रांनो, स्वर संधीचं उदाहरण ओळखा म्हणते. ठीक आहे, ओळखूया आपण. त्याचा आपण विग्रह करीत बसू. सत अधिक आचार, त्यानंतर कवी अधिक ईश्वर, त्यानंतर तत् अधिक टीका, त्यानंतर अप अधिक ज. तुमच्या समोर सगळेच येतं. ठीक आहे मित्रांनो, सत अधिक आचार काय होते माहितीये का? हे जे त आहे ना, हे आता शिकवलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. स्पर्श व्यंजनापैकी एक आहे. हे त आहे कठोर व्यंजन. कोण आहे? कठोर व्यंजन. ठीक आहे. कठोर व्यंजनाच्या पुढे स्वर आला काय होते माहितीये का? बघा, मुळात त कोण आहे? कठोर व्यंजन आहे. मी फक्त कठोर लिहितो. त हे कठोर व्यंजन आहे. आ कोण आहे? स्वर आहे. पण स्वर म्हणजे मृदुवर्ण. स्वरांचा समावेश मृदुवर्णामध्ये केला जातो. मग कठोर व्यंजनाच्या पुढं असं जर मृदू वर्ण आला तर काय होते माहितीये का तुम्हाला? होत काहीच नाही. स जशाच तसा राहते. ठीक आहे. मग एक स्पर्शी व्यंजनामध्ये एक ओळ आहे बघा, त, थ, द, ध आणि न. मग कठोर व्यंजन त्याच्या पुढे जर मृदू वर्ण आला म्हणजे स्वर असं जर झालं तर हे पाठीमागचा निघून जाते, तिसरं व्यंजन घेतले जाते. मग त, थ, द. ठीक आहे. मग मित्रांनो, द इथं द येणार अर्थ, त्याच्यात आ मिसळा, स, दा, श्या, र. मग सताधिकाच्या सदाच्या मित्रांनो संधीचं नाव आहे तृतीय व्यंजन संधी. म्हणजे हे झालं व्यंजन संधीचं उदाहरण, ते आपलं उत्तर नाही. ठीक आहे. कवी अधिक ईश्वर, कवी अधिक ईश्वर. मित्रांनो लक्षात घ्या,
बघा इथं कोणता स्वर आहे मित्रांनो, रस्वई. इथं कोणता स्वर आहे, दीर्घई. रस्वई प्लस रस्वई बरोबर दीर्घई. ठीक आहे. ई गेला, ई गेला. क जशास तसा. इद व अर्धा आहे त्याच्यात हे दीर्घई मिसळा. क वी आणि श्व र. मग कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. आणि स्वर प्लस स्वर बरोबर काय मित्रांनो, स्वर संधी. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, कवीश्वर. झालं आपलं उत्तर तर भेटलं बघा. पण हे बघू तत अधिक टीका. ठीक आहे मित्रांनो, तच्या पुढे जर ट आलं तर या तच अर्ध ट बनतं आणि पुढील ट ला मिसळते, काहीच नाही. मग तत टीका काहीच नाही, या तच अर्ध ट बनले आणि पुढील ट मध्ये मिसळ. ठीक आहे, तची व्यंजन संधी म्हणतात. अप अधिक जो. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या सेम प्रोसेस आहे बघा. इद प हे कठोर व्यंजन आहे. पुढी जी ज आहे च छ ज म्हणजे मृदू व्यंजन आहे, मृदू. मग कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आलं की पाठीमागचं व्यंजन निघून जाते. याच वर्गातलं तिसरं व्यंजन. मग याच्यातलं बघा, हे जर आपण लिहित बसलो तर कसं होतंय, प प ब भ आणि म. मग प फ आणि ब तिसरं व्यंजन घ्यावं लागत. अजशास तसा याच्यातलं तिसरं व्यंजन प फ ब अर्ध का पूर्ण, अर्ध. आणि पुढील जला मिसळा, अब्ज. झालं संधीचं नाव परत तृतीय व्यंजन संधी. म्हणजेच हे बी होणार नाही आणि हे पण होणार. ऑप्शन नंबर बी बरोबर, काही राहिलं नाही याच्यामध्ये. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना, वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. तर मित्रांनो, त्यांना केवळ प्रयोगी अभय म्हणतात. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त करतो, त्या उद्गारांना केवळ प्रयोगी अभय म्हणतात. एखाद्या दिवस आपलं आश्चर्य झालं, आपण म्हणत नाही मला फार आश्चर्य व्हायला, तर आपण बापो, हे केवळ प्रयोगी अभय. ठीक आहे. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती, डबल खालीलपैकी समानार्थी शब्द. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा वाटतं. ठीक आहे. मग सिंधू होते का, आदित्य, सारंग का समर. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, सिंधू. ठीक आहे. खालीलपैकी चुकीचा शब्द ओळखा. खालीलपैकी चुकीचा शब्द ओळखायचा. मग रात्री, रात्री, रस्ता. बघा मित्रांनो, रात्री शब्द तर बरोबर आहे, रस्ता शब्द बरोबर आहे, अंधार पण शब्द बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी आहे चूक. रात्री शब्द असा आहे, असा आहे. ठीक, चुकीचा शब्द बी पर्याय. व्याही या शब्दाचे लिंग ओळखा. व्याही मित्रांनो पुल्लिंग आहे. व्याहीला फक्त आपल्या इकडे विवाही म्हणतात. व्याही आणि युवाही आणि विहीन म्हणतात बघा आपल्या इथे. ठीक आहे. मग मित्रांनो, व्याही हा शब्द कसा आहे, पुल्लिंग आहे. पुढे दिलेल्या संधियुक्त शब्दाचा योग्य विग्रह कोणता. सूर्यास्त याचा विग्रह करा म्हणायचे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सूर्य अधिक अस्त. इथं कोण आहे मित्रांनो, अस्वर. इथं कोण आहे, अस्वर. अ प्लस अ बरोबर आ होते. ठीक आहे, संपला बघा मित्रांनो. अ गेला, अ गेला. सु जशास तसा. इथं मित्रांनो, इथं आता ये ना अर्धा आहे, त्याच्यात आ मिसळा. सूर्यस्त होणार नाही, या अर्ध्या य मध्ये आ मिसळा. कसं होईल, सूर्या. आणि आ घेऊ का, खाली आलाय नाही, आणि मग सूर्य अधिक असत, सूर्यास्त. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. मित्रांनो, संधीचं नाव आहे दीर्घादेश स्वर संधी, दीर्घ तो स्वर संधी, सजातीय स्वर संधी. कारण दोन सजातीय स्वर एकत्र येऊन एक दीर्घ स्वर बनलेला आहे. स्वर संधी आहे ती. षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे, षण्मास. ठीक आहे मित्रांनो, प्रथम व्यंजन संधी बिलकुल नाही, तृतीय व्यंजन संधी बिलकुल नाही, अनुनासिक संधी ऑप्शन नंबर सी. मित्रांनो, ज्याचा अभ्यास आहे, बाकीचे पर्याय डायरेक्ट फालतूच आहेत बघा. ज्याचा अभ्यास आहे त्याला काहीच करायची गरज नाही, फालतू पर्याय, फालतू म्हणलं मी डायरेक्ट. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, मी अगोदर एक ओळ देतो. ट ठ
ड, ढ आणि न. ठीक आहे. बघा आता षट अधिक मास. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या इथं कोण आहे भाऊ आहे कठोर व्यंजने. हे सगळं तुम्हाला माहिती आहे असं समजवलं मी. ट ठ कठोर व्यंजने. त्याच्या पुढे कोण आले मग अनुनासिक. अनुनासिक. ठीक आहे. मग श जशास तसा. टच्या पुढे जर किंवा कठोर व्यंजनाच्या पुढे जर असं अनुनासिक आलं तर याच वर्गातला अनुनासिक डबल येते. मग हे 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 निघून जाणार. ठीक आहे. हे कुठे आहे ट कुठे आहे ट ठ ड ढ आणि न. मग इथं न घेणार मी अर्ध शन आणि द मा आणि स. षट अधिक मास षणमास. संधीचं नाव आहे मित्रांनो अनुनासिक संधी. गटाबाहेरचा शब्द ओळखा. गटाबाहेरचा म्हणल्या गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. श्रीमंती भाववाचक नाम आहे. शांतता भाववाचक नाम आहे. सौंदर्य भाववाचक नाम आहे. चांगली विशेषण आहे. बघा चांगली फळे. मग फळे नाम आहे. कशी आहेत फळे चांगली आणि मग विशेषण आहे. शब्दांची जात तुम्हाला कार्यावरून ठरवावं लागते बरं का. ठीक आहे. ती चांगली गाते. कशी गाते चांगली. क्रियाविशेषण आहे पण ही दैशिष आहे. कळलं का असा विषय. ठीक आहे. आपल्याला बाकीच्या गोष्टींना काय घेणं नाही. कोणाचं कार्य करणं त्याचा अंत नाही. आपण त्याला विशेषणाचं कार्य करायला लावलं. पण श्रीमंती शांतता सौंदर्य हे आहेत मुळात भाववाचक नाम आणि डी चांगली इथं तुम्हाला विशेषण म्हणून दिसते. तेच आपलं उत्तर आहे. रिक्त जागा भरा. रिक्त जागा भरा. दगडाला डॅश डॅश येणे तर दगडाला पाझर येणे. ऑप्शन नंबर बी. तो आपणहून माझ्याकडे आला. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार. सर्वनामाचा प्रकार ओळखा. ठीक आहे. आत्मवाचक आहे पुरुषवाचक. चला बाकी हे दोघं जाग्यावर घेतात बघा कारण सर्वनाम हे बघा. ठीक आहे. आपण. ठीक आहे. तो आपणहून माझ्याकडे आला. ठीक आहे. तर मित्रांनो सरळ सरळ आहे ते आत्मवाचक सर्वनाम. आपण दोन ठिकाणी येते बघा. आपण आपण हे आत्मवाचक. मुद्दाम फिरवलाय प्रश्न. आणि आपण हे पुरुषवाचक. असं दोन ठिकाणी. ठीक आहे. मग दोन्ही ठिकाणी रूप सारखंच आहे. दोन्ही ठिकाणी दिसायला सारखंच आहे. इथं आत्मवाचक आहे इथं पुरुषवाचक आहे. मग मित्रांनो लक्षात घ्या तो आपणहून माझ्याकडे आला. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार. लक्षात ठेवायचं तुम्ही. असं जर वाक्य आलं तर मित्रांनो मोस्टली तुम्हाला हे पुरुषवाचक आपण डायरेक्ट सुरुवातीला दिसतंय. म्हणजे आपण यांना पाहिलेत का पुरुषवाचक. आपण यांना पाहिलेत का डायरेक्ट सुरुवातीला दिसतोय पुरुषवाचक. ठीक आहे. मोस्टली मला जास्तीत जास्त. ठीक आहे. आणि मित्रांनो याच्या अगोदर बघा डायरेक्ट सुरुवातीला आहे का नाही. त्याच्या अगोदर कोणी सर्वनाम. तो आपणहून माझ्याकडे आला. ठीक आहे. मग इथं आपण मित्रांनो एकदम सुरुवातीला नाही. मोस्टली हे सुरुवातीला येत नाही आत्मवाचक आणि म्हणून इथं कोण येते आत्मवाचक आहे. दिसायला दोघं सारखेच. मोजके असे बोलणारा कोण असतो. मोजके असे बोलणारा कोण असतो तर मित्रांनो तो असतो मितभाषी. कोण असतो मितभाषी. अतिशय छान प्रकारे आपण स्पष्टीकरणासहित प्रश्न सॉल्व्ह केलेत मित्रांनो. काय डाऊट असेल बोलत चला. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या. कारण तुम्ही जी प्रेरणा देता त्याच्यावर पुढच्या गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.